क्लासिफिकेशनमध्ये दुसरा एफर्ट जॉन न्यूलंडचा होता. जॉन न्यूलंड हा इंग्लिश सायंटिस्ट होता. त्यानं 1866 साली 1866मध्ये एक टेबल तयार केला. तो टेबल एका लॉवर आधारित आहे. त्या लॉला म्हटलं जाते न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. तर ऑक्टेव्ह हा शब्द आपण नंतर पाहू. त्याच्या अगोदर एक दोन गोष्टी पाहून घेऊ आपण या टेबलच्या बाबत. या टेबलमध्ये जे फंडामेंटल प्रिन्सिपल वापरला आहे ते हे वापरला आहे का प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स डिपेंड्स अपॉन देअर ॲटॉमिक मासेस. एलिमेंट्सचे जे ॲटॉमिक मासेस राहते याच्यावर त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी डिपेंड राहते. मग त्यानं काय केलं, त्या काळात जे 56 एलिमेंट्स माहीत होते त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अरेंज केलं. तर त्यानुसार हायड्रोजन जो होता तो त्याचा ॲटॉमिक मास सर्वात कमी, मग तो पहिल्या नंबरवर ठेवला. आपल्याला टेबल दिसत आहे का इथं, तर पहिल्या नंबरवर हायड्रोजन आहे. मग त्याच्यानंतरचं ॲटॉमिक मास आहे लिथियमचं, मग आहे बेरिलियम, मग आहे बोरॉन, मग आहे कार्बन, मग नायट्रोजन आणि ऑक्सिजन. असे 7 एलिमेंट त्याने एका पाठोपाठ एक समोर ठेवले. हे कसं झालं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. नंतर त्याच्या असं लक्षात आलं का ऑक्सिजन नंतरचा जो एलिमेंट आहे फ्ल्युरिन, हा 8वा एलिमेंट, हायड्रोजनपासूनचा हा 8वा एलिमेंट. तर फ्ल्युरिनच्या प्रॉपर्टी एक्झॅक्टली हायड्रोजनसारख्या त्याला आढळल्या. मग त्यानं काय केलं, फ्ल्युरिनला ऑक्सिजनच्या पुढे न ठेवलं हायड्रोजनच्या खाली ठेवलं. मग फ्ल्युरिन नंतर जो दुसरा एलिमेंट आहे सोडियम, याच्या प्रॉपर्टी त्याला लिथियमसारख्या आढळल्या. मग सोडियमला त्यानं लिथियमच्या खाली ठेवलं. मग त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम, मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टी त्याला बेरिलियमसारख्या आढळल्या. ॲल्युमिनियमच्या प्रॉपर्टी बोरॉनसारख्या आढळल्या. सिलिकॉनच्या प्रॉपर्टी कार्बनसारख्या आढळल्या. फॉस्फरसच्या प्रॉपर्टी नायट्रोजनसारख्या आढळल्या. सल्फरच्या प्रॉपर्टी ऑक्सिजनसारख्या आढळल्या. मग सल्फर नंतरचा जो पुन्हा 8वा एलिमेंट आला तो आहे क्लोरीन. तर क्लोरीन पुन्हा हायड्रोजन आणि फ्ल्युरिन सारखा आहे, म्हणून क्लोरीनला सल्फरच्या पुढे न ठेवता त्यानं हायड्रोजन आणि फ्ल्युरिनच्या खाली ठेवलं. या पद्धतीने तो टेबल तयार होत गेला. काय केलं त्यानं, हायड्रोजनपासून सुरुवात केली आणि इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास अरेंज केलं. मग त्याच्या असं लक्षात आलं का 7 एलिमेंट एका ओळीत ठेवल्यानंतर, एका रोमध्ये ठेवल्यानंतर जो 8वा एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टी पहिल्याच्या सारख्या आहे, हायड्रोजनसारख्या. मग त्या 8व्या एलिमेंटला त्यानं पहिल्या एलिमेंटच्या खाली ठेवलं, हायड्रोजनच्या खाली, सोडियमला, फ्ल्युरिनला. मग फ्ल्युरिन नंतरचा जो 8वा एलिमेंट आहे क्लोरीन, तो पुन्हा हायड्रोजन आणि फ्ल्युरिन सारखा आहे, म्हणून त्याला त्या पहिल्या कॉलममध्ये ठेवलं. तर या पद्धतीनं हा टेबल तयार झाला. तर त्या काळात जे टोटल 56 एलिमेंट्स माहीत होते ते सगळेच्या सगळे ह्या टेबलमध्ये अकोमोडेट झाले. ते याला लॉ ऑफ ऑक्टेव्ह का म्हटलं जात आहे. हायड्रोजनपासून फ्ल्युरिन 8th एलिमेंट आहे. सोडियम लिथियमपासूनचा 8th एलिमेंट आहे. मॅग्नेशियम बेरिलियमपासूनचा 8th एलिमेंट आहे. आणि ह्या 8th एलिमेंटच्या प्रॉपर्टी पहिल्याच्या सारख्या आहे. पहिल्या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहे त्याच 8th एलिमेंटच्या आहे. याला न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हटलं जातं. तर न्यूलंड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह काय, एव्हरी 8th एलिमेंट शोज प्रॉपर्टीज सिमिलर टू फर्स्ट. हे केव्हा, जेव्हा या एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास आपण अरेंज करतो. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास जर अरेंज केला आपण एलिमेंट्सला, तर प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्याच्या सारखा आहे. जसं आता लिथियमपासूनचा 8वा एलिमेंट तुम्ही मोजा, बरोबर सोडियम आहे त्याचा. तर मग लिथियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टी सारख्या. मग आता शेवटचा पहिल्या रोमधले जो शेवटचा आहे तो ऑक्सिजन आहे. तर ऑक्सिजनपासूनचा 8वा एलिमेंट सल्फर आहे. तर ऑक्सिजन आणि सल्फरच्या प्रॉपर्टी सारखी, म्हणून याला लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हटलं जाते. ऑक्टेव्हचा अर्थ होत असते, ऑक्टेव्ह हा शब्द म्युझिकमधून आलेला आहे. ॲक्च्युली म्युझिकमध्ये ऑक्टेव्ह राहते, ज्याला म्युझिकल ऑक्टेव्ह म्हटलं जातं. आता ज्यांना म्युझिकचं थोडंफार नॉलेज आहे त्यांना माहीत आहे, किंवा माहीत नसेल तरी पण सगळ्यांना सा रे ग म प द नि सा हे माहीत आहे. तर पहा, सा रे ग म प द नि हे 7 नोट्स आहे. यांना 7 स्वर म्हटलं जाते मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये त्यांना म्युझिकल नोट्स म्हटलं जाते. तर 7 नोट्स आहे. म्युझिक कसं बनलेलं आहे, 7 नोट्सचं बनलेलं आहे.
6 पासून नी पर्यंत, आणि नी झाल्यानंतर पुन्हा 6 येते. आपण ते म्हणताना कसं म्हणतो, सारे गम पद नी सा, सारे गम पद नी सा, नी नंतर पुन्हा पहिला नोट आहे ती 6. ते याला म्युझिकल ऑक्टेव्ह म्हटलं जाते. म्युझिकमध्ये जसं एव्हरी 8th नोट इज सिमिलर टू फर्स्ट, म्हणजे 6 झाल्यानंतर 8वा जो नोट आहे तो पुन्हा 6च आहे. एक्झॅक्टली तसंच या न्यूलँडच्या टेबलमध्ये आहे. न्यूलँडच्या टेबलमध्ये काय होत आहे का, हायड्रोजनपासूनचा 8वा एलिमेंट हायड्रोजनसारखा आहे, ऑक्सिजनपासूनचा 8वा एलिमेंट ऑक्सिजनसारखा आहे. म्हणजे हे म्युझिकसारखंच झालं. म्युझिकमध्ये जसं 8वी नोट हे पहिल्याच्या सारखी राहते, तसं हे जे सगळे एलिमेंट्स आहे ते हा लॉ ऑफ ऑक्टेव्ह ओबे करत आहे. तर हा डोबर्नर नंतरचा सेकंड एफर्ट होता क्लासिफिकेशनच्या बाबत. तर हा बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला. आपण डोबर्नरचं पाहिलं का, डोबर्नरच्या वेळेस जे 30 एलिमेंट्स माहीत होते तो फक्त 4 ट्रायड्स तयार करू शकला होता, म्हणजे फक्त 12 एलिमेंट्स क्लासिफाय झाले होते. न्यूलँडच्या बाबत त्यानं पूर्ण त्या काळात जे 56 एलिमेंट्स माहीत होते ते सगळेच्या सगळे त्यानं त्या टेबलमध्ये ठेवले. तर तो जो टेबल आहे त्याला न्यूलँड्स टेबल म्हटलं जाते, आणि तो ज्या लॉवर आधारित आहे तो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे. एव्हरी 8th एलिमेंट शोज प्रॉपर्टी टू फर्स्ट, एव्हरी 8th एलिमेंट शोज केमिकल प्रॉपर्टी सिमिलर टू फर्स्ट, हा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे. मग या टेबलमध्ये काही लिमिटेशन्स आहे, ते 3-4 लिमिटेशन्स आहे. पहिलं लिमिटेशन्स असं आहे, ह्या टेबलमध्ये नवीन डिस्कवर्ड जे एलिमेंट आहे, न्यूलँडच्या नंतर जे एलिमेंट शोधले गेले ते ठेवण्यासाठी जागा नाही. म्हणजे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स कॅनॉट बी प्लेस इन न्यूलँड्स टेबल, ही पहिली लिमिटेशन आहे. दुसरं लिमिटेशन आहे का, काही सेल्समध्ये त्यानं 2 एलिमेंट्स ठेवले. जसं पहा, कोबाल्ट आणि निकेल दिसत आहे तुम्हाला इथं, कोबाल्ट आणि निकेल एकाच सेलमध्ये. नंतर सिरियम आणि लॅन्थनम एकाच सेलमध्ये, हे दुसरं लिमिटेशन आहे. तिसरं लिमिटेशन असं आहे का, हा जो लॉ आहे का एव्हरी 8th एलिमेंट हॅव प्रॉपर्टी सिमिलर टू फर्स्ट, ज्याला आपण लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हटलं, तो फक्त कॅल्शियमपर्यंतच खरा आहे असं नंतर आढळलं. आता कॅल्शियम जर आपण त्या टेबलमध्ये पाहिला तर कॅल्शियमच्या नंतर जवळपास अर्धे एलिमेंट्स किंवा अर्ध्यापेक्षा जास्त एलिमेंट्स बाकी आहे. कॅल्शियम 20 नंबरवर आहे. तुम्ही हायड्रोजनपासून कॅल्शियमपर्यंत मोजत गेले तर 20 एलिमेंट्स आहेत. तर 56 पैकी फक्त 20 एलिमेंट्स तो लॉ ओबे करत आहे. बाकीचे जे 36 एलिमेंट्स आहे ते तो लॉ ओबे नाही करत. याचा अर्थ काय झाला, जसं आता आपण एक एक्झाम्पल पाहू. कार्बन दिसत आहे, सिलिकॉन आहे, आणि त्याच्या खाली टिटॅनियम आहे. कार्बन आणि सिलिकॉन हे दोन्ही नॉन मेटल्स. टिटॅनियम मेटल आहे, तर टिटॅनियम कॅल्शियमच्या नंतर आला आहे, तर टिटॅनियम तो लॉ ऑफ ऑक्टेव्ह ओबे नाही करत आहे. टिटॅनियमच्या प्रॉपर्टी सिलिकॉनसारख्याही नाही आहे, कार्बनसारख्या नाही आहे, पण तो त्या दोघांच्या खाली आला आहे. म्हणजे इथं तो जो 8th एलिमेंट शो सिमिलर प्रॉपर्टी हा जो लॉ आहे तो फेल होत आहे. म्हणजे हा जो लॉ आहे तो फक्त कॅल्शियमपर्यंत खरा आहे, कॅल्शियम नंतरचे जे एलिमेंट्स आहे तो हा लॉ ओबे नाही करत. हे तिसरं लिमिटेशन. आणि चौथं लिमिटेशन असं आहे त्याचं का, काही डिसिमिलर प्रॉपर्टीज असणारे एलिमेंट्स एका सेलमध्ये ठेवले गेले आहे. जसं आता याचं एक्झाम्पल जर पाहतो म्हणलं तर पहा, शेवटचा जो कॉलम पहा, शेवटचा कॉलम त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, हे दोन्ही नॉन मेटल्स आहे. ऑक्सिजन गॅस आहे, सल्फर पावडर राहते. सल्फर म्हणजे आपल्या फटाक्यात जी पावडर राहते ती सल्फर गंधक त्याला म्हटलं जातं. तर ह्या दोघांच्या खाली Fe ठेवला आहे, लोखंड ठेवला आहे. तर Feच्या प्रॉपर्टी ऑक्सिजनसारख्याही नाही आहे, सल्फरसारख्या पण नाही आहे, पण तो त्या दोघांच्या खाली त्या सेलमध्ये आलेला आहे. तर असं बऱ्याच ठिकाणी आहे. जसं आपण आत्ताच टिटॅनियमचं एक्झाम्पल पाहिलं, कार्बन आणि सिलिकॉनच्या सेलमध्ये तो आहे. नंतर अजून 1-2 आहे पहा, कोबाल्ट आणि निकेल हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिनच्या सोबत ठेवला आहे. हे बाकीचे सगळे नॉन मेटल्स आहे, आणि कोबाल्ट आणि निकेल मेटल्स आहे. पुन्हा हे बाकीचे सगळे गॅसेस आहे, कोबाल्ट, निकेल सॉलिड्स आहे. तर अशा पद्धतीनं कॅल्शियमपर्यंतच ते खरं आहे. कॅल्शियमच्या नंतरचे जे एलिमेंट्स आहे ते तो लॉ उभे करत नाही. त्याच्यामुळे एका सेलमध्ये किंवा एका कॉलममध्ये येणाऱ्या सगळ्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टी सारख्या आपण मानू नाही शकत.
कॅल्शियमचा अगोदर मात्र ते खरं. तर या काही लिमिटेशन्स होते. पुन्हा एकदा आपण रिवाइज करू लिमिटेशन्स कोणत्या होत्या. पहिली लिमिटेशन आहे का न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स कॅनॉट बी प्लेस इन न्यूलन्स टेबल. सेकंड काय होतं का काही ठिकाणी काही प्लेसेसमध्ये 2 एलिमेंट्स ठेवले होते त्याला, जसं कोबाल्ट, निकेल आहे, सिरियम, लॅन्थनम आहे. तिसरी लिमिटेशन होती का फक्त लॉ ऑफ ऑक्टेव इज अप्लिकेबल अप टू कॅल्शियम ओनली, म्हणजे फर्स्ट 20 एलिमेंट हा लॉ ओबे करते, बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते हा लॉ ओबे नाही करत. आणि फोर्थ लिमिटेशन होती का डिसिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्स एका खाली ठेवल्या गेले, जसं ऑक्सिजन सल्फरच्या खाली का ठेवल्या गेला, Fe ठेवल्या गेला, कार्बन सिलिकॉनच्या खाली टिटॅनियम ठेवल्या गेला. तर या 4 लिमिटेशन्स आहे. हा न्यूलन्स लॉ ऑफ ऑक्टेव हा सेकंड एफर्ट होता क्लासिफिकेशनचा, गव्हर्नरपेक्षा थोडासा चांगला होता, पण त्याच्यातही काही लिमिटेशन्स होते.